आईवडिलांना शेतात मदत करता करता शिक्षणाचे धडे तर गिरवलेच, शिवाय मैदानावरही चमकदार कामगिरी करत खेलो इंडिया राष्ट्रीय महिला खो खो लीग स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे। पूर्वाने वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी 2 महिन्यात 2 सुवर्ण पदक पटकावण्याची कामगिरी केली आहे। रांजणी तालुका आंबेगाव येथील शेतकरी कुटुंबातील विजय व स्वाती वाघ यांची पूर्वा वाघ ही द्वितीय कन्या, पहिली चैताली आणि तिसरी रितिका तिन्ही मुलीच आहेत, पण मुलांपेक्षा कमी नाही। खो खो खेळाबरोबर शिक्षणातही तरबेज आहेत। त्यातील पूर्वा हीच शालेय शिक्षण 1ली ते 4थी रांजणी जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाल्यानंतर 5वीला रयत शिक्षण संस्थेच्या नरसिंह विद्यालयात प्रवेश घेतला आणि वयाच्या 11व्या वर्षापासून खो खो खेळण्यास सुरुवात केली। त्यानंतर कोरोना आला तरी सरावामध्ये खंड पडू दिला नाही। अशामध्ये शालेय राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत 14 व 17 वर्षाखालील दोन्ही स्पर्धेत कांस्य पदक पटकावले। त्यानंतर शेतात आईवडिलांना मदत करता करता शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले आणि खेळाचा सरावही केला। सकाळ संध्याकाळ मेहनत करून सराव केला आणि पहिल्या यंदाच्या वर्षी छत्तीसगड येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली आणि निवड सार्थ ठरवत तिने पहिल्या सुवर्ण पदकाला गवसणी घातली। त्यानंतर भारतीय खेल प्राधिकरण व भारतीय खो खो महासंघाच्या वतीनं 8 मार्च ते 10 मार्च 2024 या कालावधीत स्पोर्ट्स ग्राउंड चौगन स्टेडियम जयपूर राजस्थान येथे खेलो इंडिया महिला राष्ट्रीय खो खो लीग 18 वर्षाखालील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। पूर्वा वाघ हिचा महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये सहभाग होता। पूर्वा वाघ हिच्या चमकदार कामगिरीने महाराष्ट्र राज्य संघाने उपांत्य फेरीत हरियाणा तर अंतिम फेरीत राजस्थानचा पराभव करून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले। पूर्वा सध्या इयत्ता 9वी मध्ये नरसिंह विद्यालयात शिक्षण घेत असून ती नरसिंह क्रीडा मंडळाची खेळाडू आहे। पूर्वाला राष्ट्रीय खो खो प्रशिक्षक संदीप चव्हाण आणि क्रीडा शिक्षक राजू तायडे यांचं मार्गदर्शन लाभलं। पूर्वाने सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल विद्यालय आणि ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं। यावेळी तिच्या स्वागत प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी दुंडे, स्कूल कमिटीचे सदस्य मधुकर हांडे, एकनाथ नाना भोर, बंडेश वाघ, पर्यवेक्षक राजेंद्र पडवळ, रमेश भोर, विजय वाघ, अरुण कानसकर उपस्थित होते। पूर्वा वाघ म्हणाली की सध्या मी 9वी मध्ये शिक्षण घेत असून दिवसभर अभ्यास आणि सकाळ व संध्याकाळी या 2 सत्रात खो खो सराव करत आहे। या मेहनतीमुळे मला राष्ट्रीय खो खो स्पर्धेत यश मिळालं असून यापुढेही खूप मेहनत घेणार आहे। मला पुढे प्रशासकीय अधिकारी होण्याचे आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे।